सदोष बायोमेट्रिक यंत्रणेमुळे अंबरनाथ पालिकेच्या अर्ध्यापेक्षा जास्त कामगारांचा अर्धा पगार कट झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामगार युनियनचे अध्यक्ष धनंजय गुरव यांच्यासोबत नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांची भेट घेत व्यथा मांडली। अंबरनाथ पालिकेत कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्यात आली असून कर्मचाऱ्यांनी वेळेत कार्यालयात यावं यासाठी फेब्रुवारी महिन्याचा पगार बायोमेट्रिकनुसार काढण्याचे निर्देश नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी दिले होते। मात्र बायोमेट्रिक यंत्रणा सदोष असल्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची किमान 15 दिवसांची हजेरीच लागलेली नाही। त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे पगार कट करण्यात आले। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामगार युनियनचे अध्यक्ष धनंजय गुरव यांच्या नेतृत्वात नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांची भेट घेत ऑफलाईन हजेरी मस्टर चेक करून पूर्ण पगार देण्याची मागणी केली आहे। त्यावर यंदाच्या महिन्यात पगार देण्याबाबत निर्णय घेतला जाईल। मात्र मार्च महिन्याचा पगार हा बायोमेट्रिक हजेरीनुसारच देण्यात येणार असून त्या अनुषंगानं बायोमेट्रिक मशीनमधला बिघाड दुरुस्त करण्याचे आदेश नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी IT विभागाला दिले आहेत। फेब्रुवारी महिन्याचा पगार काढताना आपण असे निर्देश दिले होते की बायोमेट्रिक स्वरूपातच म्हणजे पूर्ण पगार निघाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये बघितलं असता त्याच्यामध्ये आपण काही पंचिंग झालं नाहीये किंवा या सगळ्या टेक्निकल त्रुटी आहेत। आता नक्कीच आता आपण त्यांचा रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून आपण सीओशी पण बोलणार आहे मी की ह्या महिन्याच्या पगारामध्ये आपण तात्काळ जी बाकी रजिस्टर्ड असेल म्हणजे जे मॅन्युअली मेंटेन केलेलं आहे त्यानुसार आपण पगार काढावा। पण नेक्स्ट जो मार्चचा महिन्याचा पगार असणार आहे तो नक्की त्या त्रुटी ज्या आहेत त्या समजून दुरुस्त करून त्यानुसार पगार निघेल हे त्यांना आश्वासन दिलं आहे।